थँक्यू. आज तुम्ही मित्रमंडळाच्यासाठी दादा एक गुड न्यूज हे नाटक घेऊन आला आणि खूप छान नाटक होतं. आम्हाला सगळ्यांना खूप आवडलं. तर काही प्रश्न आम्ही विचारू इच्छितो. तर मुळात हे नाटकाची संकल्पना कशी सुचली आणि त्याचा काही थोडासा म्हणजे तुम्ही इतिहास सांगू शकलात तर. हो, ओके. माझी मैत्रीण आहे, माझी कॉलेजची मैत्रीण आहे कल्याणी पाठारे. तिच्या डोक्यात आधी ही खरं तर कल्पना होती. एक आमच्या डोक्यात होतं की एक वेगळं नातं एक्सप्लोर व्हायला पाहिजे. रंगभूमीवर गेल्या अनेक वर्षात मराठी रंगभूमीवर भावा बहिणीचं नातं एक्सप्लोर झालेलं नाही आहे. सो त्या पद्धतीचं काहीतरी करूया असं डोक्यात आलं होतं. आणि फेसबुकवरती एक पोस्ट माझ्याच एका कॉलेजच्या मित्राने वाचली होती. तिला हे केली होती की प्राऊड पॅरेंट्स म्हणून एका भावा बहिणीने असं एक फोटो टाकला होता. म्हणजे त्या भावानी बहिणीचं नक्कीच प्रेग्नन्सी आणि हे सगळं केलं होतं. सो त्यावरनं एक ती कल्पना सुचली की अरे हे किती छान आहे की आता आम्ही त्या खोलात शिरलो नाही त्यांच्या आयुष्यात काय नक्की झालं होतं. सो तिकडनं कुठून तरी कल्पना आली की असं एक छान होऊ शकतं की आत्ताची भाऊ बहीण आपल्याला दाखवायचे आहेत आत्ताच्या काळातले. सो मग हळूहळू गोष्ट कल्याणी लिहित गेली. काय त्याचं बॅकड्रॉप असू शकतो, काय बॅकग्राऊंड असू शकतं. आणि आनंद याचा आहे की कल्याणीने आधी 1-2 तिचं पहिलंच व्यावसायिक नाटक आहे लेखिका म्हणून. सो तिने 1-2-3 सीन्स लिहिले. मग मला तिने ऐकवले तर मला खरंच खूप इंटरेस्टिंग वाटले. मग मी अद्वैत आणि आशुतोष गोखले आमचा असिस्टंट डिरेक्टर आहे आणि अद्वैत दादरकर दिग्दर्शक. सो आम्ही त्यांना ते ऐकवलं की ह्याचं नाटक होऊ शकतं का आधी तू बघ. सो त्यांनी ऐकलं आणि त्यांनी पहिली रिॲक्शन दिली हे खूप खरं आहे. सो आय थिंक आपण याच्यावरती करायला पाहिजे. आणि मग त्याचे इनपुट्स अद्वैतचे असं मग ते कुठेतरी एक टीम एफर्ट्सनी ते तयार झालं असं मी म्हणेन नाटक. आणि नंतर आय थिंक ही मंडळी जॉईन झाली आणि माझ्या मते आम्ही शेवटच्या दिवसापर्यंत स्क्रिप्टवरती लढतच होतो. अनेक गोष्टी काढणं, अनेक गोष्टी ॲड करणं असं चालू होतं. सो मला असं वाटतं की अशा पद्धतीने एक छान प्रोसेस होती नाटक उभं राहण्यासाठी. आणि मग साधारण किती दिवस म्हणजे हा लिहिल्यापासून ते नाटक बसेपर्यंतचा साधारण किती दिवसांचा? मला आठवत आहे आमचं पहिलं रीडिंग नाटकाचं पूर्ण झालं होतं. आय थिंक तू कधी ऐकलं होतं? जुलैमध्ये आम्ही पहिल्यांदा तेव्हा ह्या दोघींचं कास्टिंग झालं नव्हतं. आम्हाला बॉबी आम्हाला जेव्हा आम्ही हे वाचलं तेव्हा आमच्या पहिल्या प्रश्नाला की बॉबी कसा शोधायचा. कारण ऋषी जसा आहे तसंच तिने कंसात त्याचं कॅरेक्टर लिहिलं होतं. म्हणजे तेव्हा माहिती नव्हतं आमच्या आयुष्यात ऋषी येणार आहे. तिने तसंच्या तसं कॅरेक्टर लिहिलं होतं की एक उंच मुलगा, चष्मीस, बारीक आणि वय वर्ष 20. सो असा मुलगा आम्हाला मिळलं. त्यामुळे आम्ही पहिलं त्या शोधात होतो. पण अद्वैतने ऋषीची एकांकिका पाहिली होती पुण्यात आणि आम्हाला ऋषीच हवा होता. त्यांनी थोडा भाव खाल्ला हो म्हणायला. सो साधारण जुलैपासून आम्ही सप्टेंबरपर्यंत ह्याच्याच मागावर होतो की हो म्हण. आणि त्यांनी नोव्हेंबरला हो म्हटलं. तोपर्यंत बाकीचं कास्टिंग झालं होतं. आय थिंक मॅम तुम्ही कधी ऐकलं? मी 19th का 20th ऑक्टोबर. सो 19th ऑक्टोबरला एक फायनल सगळ्या टीम बरोबर एक रीडिंग झालं 2018. आणि 22 डिसेंबरला आमचा पहिला प्रयोग झाला 2018. 20th नोव्हेंबरपासून रिहर्सल झाली. 20th नोव्हेंबर टिल 22nd. म्हणजे 22nd 4:15 4 वाजेपर्यंत आम्ही रिहर्सल करत होतो. कारण आमचं फोटोशूट झालं 20 तारखेला. तोपर्यंत त्या दोघांचं कास्टिंगच झालं नव्हतं. ऋषी हो म्हणतच नव्हता. आरती आम्ही शोधत होतो त्या कॅरेक्टरसाठी. पण आमच्या दोघांचं फोटोशूट आम्ही तारीख ठरवली होती कारण रिलीज करायचं होते फोटोज. सो आम्ही 21 नोव्हेंबरला आम्ही फोटोशूट केलं. त्या दिवशी या दोघांचं कास्टिंग झालं आणि 22पासून हे दोघं जॉईन झाले 22 नोव्हेंबरपासून. अच्छा. साधारण 4-5 महिन्याचा जून ते. आणि हे लिहिणं चालू होतं तिचं त्याच्या आधी अनेक महिने एक डोक्यात विचार येऊ. पण सिरियसली आम्ही याच्यावर नाटक करूया असं ठरलं. त्यानंतर पहिलं जे रीडिंग होतं ते माझ्या मते आमची मेपासून आपण डिसेंबर धरू शकतो. अच्छा. म्हणजे 6 महिने. आणि तुमचा म्हणजे इंडिव्हिज्युअल एक्सपिरियन्स म्हणून तुम्ही ह्याच्यातनं काही एक्स्ट्रॅक्ट डज इट रिअली रिलेट टू यू अँड व्हॉट इट स्पार्क यू की हे करावं असं कसं काय वाटलं? खरं तर म्हणजे कमर्शियल माझं पहिलंच नाटक असल्यामुळे आणि मी
4-5 वर्ष प्रायोगिक नाटक आणि स्पर्धा या लेवलला पुण्यातनं अनेक नाटकं केली. त्यामुळे मला एका पद्धतीची नाटकं करायची सवय लागली होती, जे खूप खरं आहे अशी नाटकं मला करायला खूप आवडतात. आणि कमर्शियल नाटकांबद्दल जेव्हा मला असं वाटलं, अद्वैत दादाचा मला फोन आला की असं एक कमर्शियल नाटक आहे, तर तू ते रीडिंग आहे तर तू ये त्याला. मला पहिल्यांदा असं मला झालं की कमर्शियल नाटकाचे विषय आणि ते सगळं प्रेक्षकांसाठी जास्त असतं आणि खरं फार कमी असतं. पण मग ते नाटक वाचल्यानंतर ती स्क्रिप्टच तू जे स्पार्क जे म्हणालीस, तर ते स्क्रिप्टमध्येच तो स्पार्क होता की ते खरंच इतकं खरं आहे, रिअल आहे आणि हा विषय पण इतका इंटरेस्टिंग आहे की तो जास्तीत जास्त आमच्यासारख्या यूथपर्यंत पोहोचला पाहिजे. तर म्हणून मला असं वाटलं की हे नाटक करावं. आणि ते बॉबीचं कॅरेक्टर खूपच चॅलेंजिंग होतं माझ्यासाठी करायला. त्यामुळे मग ते पण काहीतरी मला शिकवेल असंही वाटलं, त्यामुळे मी ते करायचं ठरवलं. ॲक्च्युली पूर्ण नाटकामध्ये जर तसं पाहिलं तर ह्या बाकी तिघांचे कॅरेक्टर्स खूप सिरियस आहेत, पण युअर कॅरेक्टर ॲक्च्युली मेक्स दॅट कॉमिक सेन्स एव्हरीवेअर. इन एव्हरी सीन आम्ही बघितलं की वेन एव्हर यू स्पीक आउट जरा थोडा एक कॉमिकल टच त्याला आला आणि लोकांचं जे हळवं झालं होतं मन ते जरा थोडंसं लाईट मोडमध्ये नेण्याचा प्रयत्न केला. तो त्याच्यावरती यू हॅड टू वर्क आउट का असंच म्हणजे लिहिलं गेलंय का? पण मला असं या नाटकाची मजाची वाटते की कोणीच अंगविक्षेप करून त्याच्यामुळे प्रेक्षक असत नाही. बॉबी हे कॅरेक्टरही मला त्यांच्या इतकंच सिरियस वाटतं, पण ते बोलते राईट टाइम रॉंग प्लेस इतकं बोलतं, त्याच्यामुळे ते ह्युमर क्रिएट होतं. राईट. त्यामुळे मग सिरियसच तो अत्यंत जेन्युइनली अत्यंत सिरियसलीच त्या गोष्टी बोलत असतो, पण ते अतिशय चुकीच्या वेळेला आणि चुकीच्या क्षणी असतात. त्याच्यामुळे तो सगळा कोइन्सिडन्स घडला आणि लोकांना असं होतं. त्यामुळे सिरियस एका गोष्टीमधनं ह्युमर कसं क्रिएट होतं, तर ह्याचं मला चांगलं शिकायला मिळालं या नाटकात. व्हेरी गुड. ऋता, ॲक्च्युली तू हाय, सो तू ॲक्च्युली फुलपाखरूचं कॅरेक्टर म्हणून खूप फेमस आहेस, वैदेही, राईट? तर मला आठवते की जेव्हा मी फेसबुकवरती टाकलं होतं की असं नाटक आणतोय, तेव्हा सगळ्यांच्या पहिला रिॲक्शन तेच होत्या की म्हणजे वैदेही येते आहे. पण आज तुला या नाटकामध्ये एका बहिणीचं कॅरेक्टर पाहताना खूपच वेगळा एक्सपिरियन्स होता. आणखीन तू ज्या तऱ्हेने बहीण मांडलीस त्या तऱ्हेने, जसं मी मगाशी म्हटलं तसं काही लोक येऊन म्हणाले की आम्हाला बहीण का नाही याचं आम्हाला दुःख आहे आणि असती तर ती अशीच हवी होती. तर तुला हा रोल करताना तुझ्या डोळ्यासमोर कोणी एक पर्टिक्युलर कॅरेक्टर होतं का, कोणी तुझ्या आयुष्यातलं असं का, यू जस्ट प्लेड द रोल? व्हॉट इज द होम? खऱ्या आयुष्यात मी मोठी बहीण आहे आणि मला लहान भाऊ आहे, बट आय ऑलवेज वॉन्टेड अ दादा. आणि सगळ्यात महत्त्वाचं खूप कमर्शियली आणि प्रोफेशनली विचार करायचा तर मी स्टेज आतापर्यंत केलं नव्हतं. ओके. आणि मी टेलिव्हिजन आय हॅव डन इट फॉर 6 to 7 years, पण आय रिअली वॉन्टेड टू डू स्टेज. आणि तेव्हा अद्वैतचा फोन आला तेव्हा आय डिडंट इवन आस्क हिम की काय आहे कसं, प्लीज मला घ्या, आय वॉन्ट टू डू इट, असंच मी त्याला सांगितलं. आणि त्याच्यानंतर आय गॉट द रेडी प्लॅटर, म्हणजे बीट रायटिंग, बीट कॉन्टेंट, बीट को ॲक्टर्स, बीट बॅनर. त्यात उमेश दादा आणि प्रिया मॅमचं फर्स्ट प्रोडक्शन, म्हणजे सगळंच गुड डिरेक्टर, गुड टीम, गुड को ॲक्टर्स. त्यामुळे आय थिंक मला बाकी सगळ्याचा काही विचार करायलाच नाही लागला. अँड अबाउट द कॅरेक्टर आय वुड से तसं भीती वाटते ते कॅरेक्टर परफॉर्म करताना, कारण लगेच आपल्या इथे खूप जजी असतात लोक. त्यामुळे पहिल्या 5 मिनिटात येऊन इफ शी इज रिव्हिलिंग व्हॉट इज द प्लॉट, तर लगेच एक अरे क्यूट टिशनरी मुलगी असं येऊन सांगते, असं अचानक होऊ शकतं. आणि आपल्याबद्दल पर्सनली खूप जजी होतात. सो इट्स अ व्हेरी थिन लाईन. पण मला असं वाटतं की ते रायटिंग वाईज आणि डिरेक्शन वाईज पण ते इतकं स्ट्रॉंग आहे. मी वेगळं काहीच केलेलं नाही, मी फक्त जे अद्वैत सांगितलं तेच केलं आहे आणि इट हॅज हॅपन्ड इन नाव दिस वे. सो आणि पर्सनली आय लव्ह परफॉर्मिंग इट, कारण एक तर इट रिप्रेझेंट्स आवर जनरेशन. आणि हे की आम्ही वर किती उथळ वाटत बसलो तरी इवन वी हॅव अ थॉट प्रोसेस. आणि फक्त आत्ता जनरेशन टू जनरेशन त्याची पद्धत बदलते, पण दॅट डझंट मीन की आत्ताचं जनरेशन खूप उथळ आहे. त्यामुळे मला असं वाटतं इट इज अ व्हेरी गुड रिप्रेझेंटेशन. आणि एकाच नाटकात एवढे शेड्स करायला मिळतात किंवा सीन टू सीन तिचं कॅरेक्टर इतके शेड्स आहेत की आय थिंक इट्स नथिंग लाईक इट्स. आय मीन ॲज यू सेड, ॲक्च्युली बहीण म्हणून, एक गर्लफ्रेंड म्हणून, आणि ॲट द सेम टाइम यू आर सपोर्टिंग आरती एज वेल ॲज अ फ्रेंड. सो खूप वेगवेगळ्या शेड्स होत्या. सो इट वॉज रिअली डिफिकल्ट कॅरेक्टर टू प्ले आणि खूपच छान केलंस तू. सो हां आरती, तुझं काम ॲक्च्युली तेच, इट वॉज इवन दो इट वॉज अ सपोर्टिंग आय वुड से इन द ऑल फॉर 3 कॅरेक्टर्स, पण ते खूपच स्ट्रॉंग सपोर्ट होता. म्हणजे आपण बघितलं थ्रू आउट द नाटकामध्ये हे तिन्ही कॅरेक्टर्स खूप कन्फ्युज्ड होते बरेचदा, आणि यू वेअर द वन ऑलवेज बॅलन्स्ड आणि खूप क्लिअर आयडियाज होते की तुला काय करायचं. सो व्हॉट यू वॉन्ट टू टेल अबाउट युअर कॅरेक्टर आणि कसं तुला म्हणजे कसं जमवलंस?
ॲक्च्युली एवढी क्लॅरिटी असलेली मी अजिबात नाही आहे आणि इतकी संयमी आणि हे तर माझ्या स्वभावाच्या अगदी विरुद्ध हे कॅरेक्टर आहे. त्यामुळे इटसेल्फ ते चॅलेंजिंग होतं आणि ह्याच्या आधी मी जे काही रोल केले ते अत्यंत ॲरोगंट, खूप एनर्जी असलेले आहेत. तर इतकं कम्प्लिटली वास्ट डिफरन्स असलेलं कॅरेक्टर मला प्ले करायला मिळणार होतं हे इंटरेस्टिंग होतं. आणि मुळात अद्वैत त्याच्याबरोबर ज्याने रादर मला स्टेजवर उभं कसं राहायचं, बोलायचं कसं हे शिकवलं ज्याने मला. त्यानेच सांगितलं होतं की हा रोल तू कर आणि त्याच्यावर आंधळा विश्वास ठेवून मी ह्या टीममध्ये इन झाले आणि थ्रूआउट द प्रोसेस मला लिखाणात आणि बसवताना ह्या कॅरेक्टर्सच्या छोट्या छोट्या जागा इतक्या इंटरेस्टिंग त्यांनी देऊ केल्या आणि आता मी तेच करायचा प्रयत्न करत असते. सो इंटरेस्टिंग गोष्ट या पात्राची अशी आहे ती खूप वेळ ऐकत असतं आणि आपण नेहमी असं म्हणतो की आपण चांगला श्रोता असणं खूप गरजेचं आहे. तर ह्याच्यामुळे मला नाही माहिती मी किती चांगला श्रोता झाले पण ॲटलिस्ट टुवर्ड्स दॅट मी प्रयत्न करते. बिकॉज ह्यांच्या 4 वाक्यांनंतर 5 वाक्यानंतर मी एक वाक्य बोलते आणि परत 5 वाक्यात. सो मला खूप अलर्ट राहावं लागतं की मध्येच मी फिरून येऊ शकत नाही आणि गेले तर मग ब्लँक पॉज जाणं आणि असं खूप. तर ऑल द टाईम मला अलर्ट राहावं लागतं. तर ते अलर्ट राहणं माझं वाढलं आहे आणि ह्या कॅरेक्टरने ते जसं आहे तसंच बऱ्यापैकी मला संयम, कंट्रोल्ड आणि खूप ऐकण्यासाठी मला मदत करते आणि तो टास्क आहे आणि हे याच्यातून मी एक्सप्लोअर करते. बरं तसं म्हटलं तर फार इम्प्रॉम्प्टोचं स्कोप कमी आहे म्हणता येईल तसं. कारण की जर जास्त पण बोललं गेलं तर त्याचा जो इफेक्ट आहे तो कमी होईल. Exactly. त्यामुळे खूप बॅलन्स्ड कॅरेक्टर आहे आणि ते खूप कठीण आहे ॲक्च्युली प्ले करणं. सो यू रिअली डिड अ व्हेरी गुड जॉब. थँक्यू. थँक्यू. आणि आता तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न विचारायचा आहे की बँगलोरला तुम्ही आय थिंक पहिलाच शो केलात आणि अपॅरेंटली इट्स 153rd आय गेस राईट. 150च्या पुढे तुम्ही ऑलरेडी मजल मारली आहेत. सो बँगलोरचा एक्सपिरियन्स कसा होता आणि तुम्ही काय सांगू शकाल? हाऊ डिड वी मी ट्रीट? अक्षरशः तुम्ही इंटरव्ह्यू घेताय म्हणून नाही मी बोलत आहे पण दिस इज लाईक बँगलोरचा शो इज द वन ऑफ द बेस्ट शो वी हॅव परफॉर्म असं आम्हाला वाटतं विथ द ग्रेट ऑडियन्स. आता मी अगदी थोडंसं छोटंसं उदाहरण देईन की आता तुम्ही ज्या पद्धतीने प्रश्न विचारताय मिथिलाच्या कॅरेक्टरबद्दल किंवा सो त्याच्यावर कळतंय की ते नाटक किती छान रिसीव्ह झाले. लोकांच्या रिॲक्शन्सवरनं आम्हाला कळत आहे की लोक जर ज्यांना बहीण नाही आहे ते बहीण मिस करताय. सो त्याच्यावरनं कळतं की लोकांनी किती छान नाटक रिसीव्ह केले. म्हणजे वाईल परफॉर्मिंग ऑल्सो ज्या पद्धतीने लोकांचा रिस्पॉन्स येत होता पहिल्या वाक्यापासनं शेवटच्या वाक्यापर्यंत. कारण काय आहे आम्ही आमच्या डोक्यातनं किंवा आमचे इतके प्रयोग झाल्यानंतर आम्हाला साधारण कळतं की काय वाक्यांना रिॲक्शन्स येऊ शकतात. पण जेव्हा एका वेगळ्या वाक्याला रिॲक्शन येते तेव्हा जास्त कळतं की हे वाक्यसुद्धा लोकांपर्यंत पोहोचतं आहे. सो आय थिंक द बेस्ट ऑडियन्स आम्ही आत्तापर्यंत पाहिलेला किंवा परफॉर्म केलेला आहे असं मला वाटतं फ्रँकली. सो आणि थँक्स टू मित्रमंडळ बँगलोर की त्यांनी खूप छान ऑर्गनाईज केलेलं आहे. म्हणजे अगदी पहिल्या आमचं जेव्हा ठरलं आपलं नाटक करायचं तिथपासनं ते आत्तापर्यंत आता आम्ही निघू मुंबईला जायला तोपर्यंत वेल ऑर्गनाइज्ड, वेल प्लॅन्ड, वेल कम्युनिकेटेड आणि एव्हरीथिंग वॉज काय म्हणतात ऑन पॉईंट. सो थँक्यू सो मच. आणि तू आता व्हिडिओ शूट करते म्हणूनच नाही पण मला उमेश जसं म्हणाला तसं त्याला दुजोरा द्यावं असं वाटतं की खूप छान रिसीव्ह केलं हे कसं. सो तू आता तिचे रोल्स सांगितले की भाऊ आणि गर्लफ्रेंड जे की स्पेसिफिकली दिसतात. या नात्यामध्ये ती मला फ्रेंड म्हणून बघतेय हे तू रिसीव्ह केलंयस जे मी कधीच विचार केला नव्हता की ही माझी पण ती तू रिसीव्ह केलं. सो ते एक मिळालं आत्ता मला. सो मला त्यासाठी तुला अप्रिशिएट करावं वाटतं की तू छान खरंच वेगळा पॉईंट ऑफ व्ह्यू दिला आणि खूप छान रिसीव्ह केलं. सो हीच द ब्युटी होती या ऑडियन्स. हो म्हणजे ॲक्च्युली ते कळत होतं की तिला जास्त तळमळ होती की तू बोलू शकत नाही आहेस ह्याच्याशी कॅरेक्टरशी आणि तुला सांगायचं होतं की आता बोल तू म्हणजे खूप लेट होतो आहे. सो दॅट वॉज परसिव्ड व्हेरी वेल आणि त्यामुळे ते रिलेशन आपल्या आपणच ते आलं. आणि इन जनरल तुम्हाला काही सांगायचं आहे का एक्सपिरियन्स? ते मस्त तेच म्हटलं की ऑडियन्स फारच कमाल होता आमचा. त्यामुळे आम्हाला खरंच खूप मजा आली. आणि प्रयोग इंटरव्ह्यूमध्ये आम्ही बोललो आणि प्रयोगानंतरही मी म्हणलो की आपला वन ऑफ द बेस्ट आज आपला परफॉर्मन्स पण चांगला झाला आणि तितकंच चांगला रिसिव्ह केला गेला. त्यामुळे परफॉर्मिंग ॲक्च्युली जेव्हा रिॲक्शन्स येतात ना तेव्हा ॲज अन टीम और ॲज अन ॲक्टर्स ऑन स्टेज आम्हालाही खूप मजा येते. आम्हाला असं कळतं की अच्छा आम्हाला लगेच ॲक्च्युली आमच्या दोघांचं एक कायम होतं.
त्यांचं वाक्य पहिल्या लाफ्टर येतो इथे ते शूज घ्यायला रे काय छान लाजतोयस रे वगैरे, तर त्या एका ऑडियन्सच्या रिॲक्शनवर आम्हाला असं कळतं अच्छा आजचा आजचा प्रयोग प्रयोग कसा असा होणार आहे. आणि आम्ही आज दोन ओके असं होतं ते. तर इवन वी आर सो आणि मला असं खूप पर्सनली वाटतं की दादा एक गुड न्यूज याला खूप लिस्निंग ऑडियन्सची फार गरज आहे, बट दिस ऑडियन्स इज लाईक, आणि बेस्ट पार्ट वॉज की ऑल एज ग्रुप्स, Oh, yeah. दॅट वॉज दी बेस्ट पार्ट, म्हणजे नॉट जस्ट यूथ पण आणि सगळे फक्त म्हणजे असंही नाही की हसत होते, म्हणजे ज्या पॉईंटला हो. खरंच स्टेजवर काहीतरी अशी घटना घडली ज्याच्यामुळे शांतता होणं अपेक्षित आहे, तर तिथे ते शांत होत होते आणि शांतपणे ऐकत होते की आत्ता इथे हसणं म्हणजे काय हा ह्युमरचा पॉईंट नाही, हे पण त्यांना कळत होतं. त्यामुळे ही पण इंटरेस्टिंग बाब होती. आणि मला आज हे पण जाणवलं आपलं जो इंटरव्ह्यू नंतरचा जो सीन आहे वेरी कपेल लॅबवर, तिथे आज आपल्याला लॅब्स आहे तिथे तर, आणि काय होतं, आणि ह्या परफॉर्मिंग विथ डिफरंट ऑडियन्स आम्हाला आमच्या वेगवेगळ्या जागा मिळतात की अच्छा म्हणजे हे असं इथे पोचलंय, लाईक शी सेड की अचानक एक वेगळा अँगल मिळतो का रे ही ह्या दोघी मैत्रिणी येतात, ॲक्च्युली एज डिफरन्सेस ऑफ 10 years बिटवीन द कॅरेक्टर्स, आणि शी सपोर्टिंग इज ऑल्सो लाइक कि हाँ बोलना नहीं है तू बोल यार मेरे को पता है ये चल रहा है ये समझ में आ रहा है असं, तर मी वी हैव गॉट डिफरंट एंगल्स बिकॉज ऑफ द ऑडियन्स. आणखीन एक असा प्रश्न विचारेन की आजकाल आपण इन जनरल नॉट जस्ट इन बॉलिवूड पण मराठी इंडस्ट्रीमध्ये सुद्धा दोन कॅटेगरीज खूप प्रकर्षाने जाणवतात की एक कॉन्टेंट रिलेटेड मूवीज बनवतात आणि एक कमर्शियल मूवीज ज्याच्यामध्ये फक्त धिंगाणं किंवा सगळं चांगलं चांगलं होत असतं, गाणी, प्रेम, हे जे आपले टिपिकल जे आहे इंडियन कल्चर ते दाखवलं जातं. सो तुम्हाला ॲज पर्सनली विच यू नो लाईक साईड यू वूड लाईक टू गो अहेड विथ, और डू यू रिअली प्रेफर एनी कंटेंट रिलेटेड मूवीज ऑर कमर्शियलाइज्ड? पर्सनली मला दोन्हीचं योग्य मिश्रण असलेल्या गोष्टी आवडतात. म्हणजे मला बी इट अ नाटक, बी इट अ फिल्म, टेलिव्हिजन शो कुठलाही असेल, सो मला ऑल इमोशन्समध्ये खेळायला आवडतं. मला फक्त कॉमेडी करायची नाही, फक्त एक कॉमेडी नाटक करूया म्हणून करायचं नसतं किंवा फक्त सिरियस नाटक करूया म्हणून. मला जे दादा एक गुड न्यूज आहे नाटकात मला जास्त आवडलं, जे मी सुरुवातीलाही म्हटलं की एव्हरीथिंग इज रिअल, मग त्याच्यात ह्युमर आहे. आपल्या आयुष्यात पण असं कधीच आपण आयुष्य एकच जगत नसतो एकाच इमोशन्सवर. सो मला असं वाटतं प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळे चढाव उतार, वेगवेगळे इमोशन्स येतात. सो मला लोकांना हसवायलाही आवडतं, मला त्यांना रडवायलाही आवडतं, मला त्यांना एक काहीतरी छान अनुभव द्यायला आवडतं. की एवढं नक्की की जे काही 2 तासाचा शो झाल्यानंतर त्यांना एक चांगला अनुभव मिळाला पाहिजे की त्यांनी काहीतरी रिसीव्ह केलेलं आहे, एक छान आनंद त्यांना मिळालेला आहे. कारण ते आज तिकीट काढून तुमच्या नाटकाला येतात किंवा तुमच्या सिनेमांना येतात. सो कलाकार म्हणून मला ती जबाबदारी वाटते की तुम्ही एक पूर्ण एंटरटेनमेंट त्यांच्यासाठी सादर केली पाहिजे. मग एंटरटेनमेंटचा अर्थ फक्त हसणं किंवा फक्त रडवणं नाही, तर एक चांगला अनुभव देणं आहे असं मला वाटतं. नक्कीच. तुम्ही काही सांगू इच्छिता? म्हणजे आजकाल माझा प्रश्न तोच होता की आजकाल देर इज अ स्लाईट वॉर बिटवीन कॉन्टेंट मूवीज अँड कमर्शियल मूवीज. म्हणजे खूप कॅटेगराईज केलं जातं काही ॲक्टर्सना. सो डू यू रिअली थिंक दॅट हॅज टू बी डन, और जसं उमेश म्हणाला की इट हॅज टू बी अ मिक्स विथ कॉन्टेंट अँड ऑब्व्हियसली देर शुड बी मिक्स ऑफ, जसं आपले इंडियन इमोशन्स आर लाऊड इन जनरल इफ यू कम्पेअर विथ हॉलिवूड मूवीज. आपले इन जनरलच सगळ्या रिॲक्शन्स लाऊड असतात. सो वी कॅनॉट रेस्ट्रिक्ट ॲज द वे यू नो आउट सीज मूवीज आर. सो तुम्हाला काय वाटतं की म्हणजे अशा कंटेंट रिलेटेड नाटकं मूवीज जास्त आले पाहिजेत का वी शुड स्टिक विथ आर इंडियन कल्चर लाऊड? मला पर्सनली असं वाटतं ना, आता उमेदवार जसं म्हणला की त्याला मिक्स समांतर दोघी समान लेवलवर, पण ते पण खूपच इंटरेस्टिंग. म्हणजे असेच हल्ली खूप सिनेमे असे यायला लागलेत. जिंदगी ने मिलेगी दोबारा असेल, दिल धडकने असेल, ज्यात ह्युमर आणि या सगळ्याचं फार उत्तम मिश्रण केलं. पण मग असे काही विषय असतात की जे सिरियस पद्धतीने स्फुट होऊ शकतात कदाचित. मग त्यांना कदाचित न्याय कसा मिळू शकतो, किंवा भागमभाग सारखी फिल्म जी कॉमेडीच आहे पूर्ण, जी प्रियदर्शन करतो, किंवा पिंक सारखा सिनेमा असेल, तर मग विषयाला न्याय देणारी जर का मांडणी असेल तर मग ते मला बघायला आवडतं. मला खरं तर सिरियस विषय पण त्यात मी ह्युमर घुसडला कळतं आपल्याला की नाही अरे हे खोटं आहे. जे खरं असेल तर ते मला पर्सनली बघायला ते आवडतं. मग ते 2 तास सिरियस असेल तरी चालेल, ते 2 तास कॉमेडी असेल तरी चालेल, ते खरं हवं असं मला करायला काय आवडतं? मला खरं ॲज अन ॲक्टर मग मला धोनीचं आय स्टिक विथ उमेश दादा. ॲज अ ॲक्टर मला धोनीचं मिश्रण आवडतं की
आता व्यावसायिकांनी प्रायोगिक म्हटलं तरी समांतर रंगभूमी नावाचा एक प्रकार आहे जो आम्ही सध्या पुण्यात रन करण्याचा प्रयत्न चालू आहे आमचा, की आता प्रायोगिक आणि व्यावसायिक मधला फरक आता इतपत उरलाय हा फक्त पैशांवरूनच ठरू शकतो असं मला तरी वाटतं. कारण क्वालिटी दोन्हीकडे कदाचित सेम आहे किंवा कुठली तरी एक जास्त आणि कमी असे मला वाटतं. त्यामुळे माझं तरी हे मत आहे की मी मिक्स होणंच आवडतं. ओके, तुम्हाला काही सांगायला? मला पर्सनली आय वुड लाईक टू प्रिफर म्हणजे बॅलन्स वुड बी करेक्ट, पण तो बॅलन्स पण मला ओव्हर द टॉप आय वोंट लाईक इट. बिकॉज मला असं वाटतं मोर ऑफ जास्त रियालिटीला जाणारं असेल तर ते जास्त छान आहे. लाईक मी की सगळं आयुष्य सिरियस म्हणजे काही सिरियसच नसतं त्यात. म्हणजे आपलं कधी कधी वी सी फ्यू पीपल वेअर आपल्याला त्यांच्याकडे बघून कळते नाही की ही स्ट्रगलिंग थ्रू अ लॉट ऑफ थिंग्स, बट ही इज पोर्ट्रेड इन अ व्हेरी डिफरंट वे. मला असं वाटतं तो बॅलन्स आता आला आणि तसे कॅरेक्टर्स परफॉर्म करायला आय थिंक दॅट वुड बी बेटर. बट ॲट द सेम टाईम इफ वी टॉक अबाउट कमर्शियल फिल्म्स तर काही ऑडियन्स आपल्याकडे असं आहे लाईक यू सेड की आपले इमोशन्स खूप लाऊड आहेत आणि टू सॅटिस्फाय ईच अँड एव्हरी क्लास ऑफ इमोशन्स आय थिंक दॅट्स वाय वी हॅव डिफरंट कॅटेगरीज. सो पर्सनली आय वुड लाईक बॅलन्स, बट देर आर फ्यू थिंग्स वेअर आपल्याला असं वाटतं आणि आपण जेव्हा मी पर्सनली असं वाटतं की जे माझ्या आयुष्यात नाही ते मी मला पडद्यावर बघायला आवडतं. ओके, किंवा मला असं वाटतं की अरे यार हे असं असतं तर असं, पण ते असं असणं पण जरा खरं असू दे असं मला सारखं वाटतं. आय थिंक इट्स आय लाईक मोर ऑफ बॅलन्स थिंग. तुला काही सांगायला? ॲक्च्युली मी खूप प्रायोगिक नाटक केल्यामुळे जेव्हा मला एकदा असं सिरियलमध्ये असं टिपिकल फिल्मी सीन परफॉर्म करायला आला आणि मला प्रचंड त्यात मी कमी पडत होते हे मला कळत होतं आणि मला नंतर मी रेस्टलेस झाले कारण की मला ते जमतच नव्हतं. त्याच्यासाठी लागणारं कन्व्हिक्शन मला मिळत नव्हतं आणि मला तेव्हा असं वाटलं की हे जे आपण जेव्हा फिल्मी पद्धतीने किंवा असं एंटरटेनिंग पद्धतीने लोक इतक्या एनर्जीने पडद्यावर सादर करतात तेव्हा ते लोक येऊन प्रचंड कन्व्हिक्शनने करतात. लाईक रणबीर सिंग जेव्हा सिंगममध्ये ते परफॉर्म करतो तर मला त्याच्या परफॉर्मन्सला घेऊन तेव्हा मला असं वाटलं की ते करणं खूप अवघड आहे आणि ते म्हणजे त्यांच्यासाठी हॅट्स ऑफ आहे अशा कलाकारांसाठी आणि मला रिस्पेक्ट वाटतो अशा पद्धतीने ते इतक्या कन्व्हिक्शनने ते काम करतात. सो सगळे म्हणाले तसं तशा पद्धतीच्या कामाचा रिस्पेक्ट आहेच आणि ऑफकोर्स ते मला अजून इतकं एक्सप्लोअर करायला आलेलं नाही कारण की मला असं वाटतं माझं कन्व्हिक्शन कमी पडतं तिकडे. सो मला सगळे जसं म्हणाले तसंच बॅलन्स साधायला खूप आवडतं बिकॉज मला असं वाटतं मी एवढ्या कन्व्हिक्शनने नाही करू शकणार असं मला वाटतं. इट्स अ व्हेरी गुड पॉईंट. आपल्याला बघताना ते खूप लाऊड वाटतं पण ते And it looks करताना very easy, but it is not. it is not, yeah. Definitely. Very good. आणि आय थिंक तुला काही एक मे बी शेवटचा प्रश्न आपण असं घेऊ शकतो की नाटक आणि सिनेमा असे जेव्हा म्हणजे आपण म्हणतो कम्पॅरिझन होतं किंवा असे वाद नाही म्हणता येणार पण असं जेव्हा डिस्कशन होतं तेव्हा तुमचं पर्सनली काय मत आहे की नाटक सिनेमा आणि आता नवीनच वेब कॉन्टेंट असा एक थर्ड आय वुड से जॉनर आला आहे की ज्याच्यामध्ये लोक पूर्ण फुल टाईम वेब कॉन्टेंटवरती सुद्धा आपलं करिअर करतात. So as an actor, what do you think that what is the exist currently आता contemporary काय आहे आणि what do you want to pursue more? फ्रँकली मला सगळ्यातच करायला आवडेल तिन्ही मीडियम्समध्ये माध्यमांमध्ये. जर मला एखादा आवडत नसेल तर मी ते करणारच नाही. बरोबर. मला रादर थिएटरमध्ये जे आपण म्हणतो की गेली अनेक वर्ष एकाच पद्धतीचे विषय हाताळले जातात तोच बॉक्स सेट ठरलेला आहे. सो आय थिंक दादा एक गुड न्यूज याच्या निमित्ताने ॲटलिस्ट आम्ही विषय काहीतरी वेगळा ह्या जनरेशनचा मांडण्याचा प्रयत्न करतो. सो मला असं वाटतं हे मी कदाचित वेगळ्या माध्यमात ट्राय करू शकेन की नाही मला माहिती नाही. जे लाईव्ह परफॉर्म सुद्धा तुम्ही करताय आणि तुम्हाला ऑडियन्सना पोचवायचं आहे तुम्हाला जे म्हणायचं आहे ते. सो प्रत्येक माध्यमाचा एक वेगळे स्ट्रॉंग पॉईंट्स आहेत. सो मला त्या स्ट्रॉंग पॉईंट्समध्ये खेळायला जास्त आवडेल. दॅट डझंट मीन की मला फिल्म करायला नाही आवडणार किंवा मला वेब करायला नाही आवडणार. वेबचे एक वेगळे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉईंट्स आहेत. सो प्रत्येक माध्यमाचे काही ना काहीतरी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉईंट्स आहेत. सो मला असं वाटतं प्रत्येक माध्यमातले पॉझिटिव्ह तेवढे घ्यावे आणि त्याच्यात तुम्ही काही ना काहीतरी नवीन जसं मी म्हटलं तसं छान अल्टिमेटली मग ती साधी गोष्ट असेल ना तरी जर लोकांना 15 मिनटं जर तुम्ही वेब कॉन्टेंट करत असाल पण 15 मिनटं लोकांना आनंद देऊ शकला सो माझ्यामध्ये ते सक्सेसफुल आहे. सो मी तिन्ही माध्यमांमध्ये वेगवेगळे प्रयोग करायला नक्की आवडेल. And you being a very senior actor, you have done everything almost, serial, आणि movie. म्हणूनच मी करत राहिलेलो आहे ते करतोय मला अजूनही. सो मला कुठलंच माध्यम कमी किंवा जास्त असं म्हणायचं नाहीये. प्रत्येकाची वेगळी मजा आहे. सो आज जो मी थिएटर करतो तेव्हा लाईव्ह ऑडियन्स ज्या पद्धतीने रिॲक्ट करतं ज्या रिॲक्शन्स मिळतात ते मी कधी आयुष्यभर वेब आणि फिल्म्स करताना मी तो अनुभवच घेऊ शकत नाही. पण एखादी फिल्म
जर मी केली तर ते अनेक वर्ष लोकांचा तो परफॉर्मन्स लक्षात राहून नंतर कधीतरी भेटेल. नाटकाला नाही म्हटलं तरी लिमिटेड ऑडियन्स आहे. आज एक 600 लोक एका वेळेला बघणार आहे, पण फिल्म रिलीज झाल्यानंतर एका वेळेला अनेक थिएटरमध्ये वेगवेगळ्या देशात तुमचा परफॉर्मन्स पाहिला जाईल. तसंच वेबचं आता सध्या वेबचं वेगवेगळ्या ठिकाणी बघितलं जाईल. तुम्हाला पण त्याचे लिमिटेशन्स अनेक सुद्धा असू शकतात, पण विषय तुम्ही काही घेऊ शकता. सो इट डिपेंड. मला सगळ्या माध्यमात वेगळे प्रयोग करायला आवडतात. व्हेरी गुड. तुमचं आय थिंक आय वुडंट से प्रेफरन्स, पण व्हॉट वुड यू लाईक टू परस्यू मोर ॲज अ पर्सनल ओपिनियन? मला एक प्रश्न आहे प्रश्न असा आहे की तुला मीडियम तुला जास्त परस्यू करायला आवडेल, वेब, फिल्म की नाटक? खरं सांगायला गेलं तर आत्तापर्यंत मी वेब आणि फिल्म काहीच नाही केलेलं. म्हणजे या तिघांनी माझ्यापेक्षा खूप कामं केली, पण मी आत्तापर्यंत फक्त थिएटर केले. त्यामुळे मला करायला आवडेल नक्की, त्यात काही वाद नाही. पण मी नाही बोलू शकणार याच्यावर, कारण मी खरंच नाही केली फिल्म आत्तापर्यंत. त्यामुळे मी नाही बोलू शकणार. नाही म्हणजे माझा प्रश्न असा होता की तेच की आजकाल जसं हे नवीन एक माध्यम आलं आहे वेब, आणि त्यामुळे सम ॲक्च्युली इफ यू नोटीस जर जितू जो आहे शुभमंगल सावधान पार्ट 2 मधलं जितू कॅरेक्टर जे आहे, म्हणजे इन रिअल नेम इज जितू जितेंद्र. So ओके. yeah, so I'm just giving an example that he started as a web TVA right. त्याने चालू केलं. Now he has moved to Films. Bollywood. Yeah. So what I am trying to ask is की म्हणजे हा जो नवीन एक तुमच्यासाठी म्हणता येईल की ॲक्टरसाठी अजून एक Platform प्लॅटफॉर्म आहे. झाला आहे. So do you really think that is a good platform to have come, or it's it's basically I would say त्याचा दुरुपयोग केला जातो आहे, किंवा त्याच्यानी जास्त फायदा होण्यापेक्षा नुकसानच होतं आहे ॲक्च्युअल ॲक्टिंगचं? म्हणजे असं मला फक्त आय जस्ट वॉन्ट टू गेट द व्ह्यूज आउट ऑफ इट. आय डोंट वॉन्ट टू ॲड माय ओन वर्ड्स इन टू. नाही मला नक्कीच तो एक पॉझिटिव्ह पॉईंट वाटतो एक ॲक्टरसाठी. किंवा आता हे खूप सिनियर आहेत, पण मी आता ह्यांच्यापेक्षा खूप लहान असल्यामुळे माझं आता एका दृष्टीने त्या करिअर हळूहळू चालू होईल. आणि ते चालू होताना वेब हा एक अत्यंत चांगला प्लॅटफॉर्म आमच्यासारख्या जनरेशनला वाटतो, की जिकडे समजा गेल्यामुळे अनेक जणांपर्यंत आपलं नाव पोचेल किंवा आपला परफॉर्मन्स जास्त लोकांना दिसेल. पण त्याच्याबरोबर असंही वाटतं की जे विषय निवडले जातात तर स्वातंत्र्य वेगळं आणि स्वैराचार वेगळा. मग एका पॉईंटला असं होतं की स्वातंत्र्य दिले म्हणून मी कुठलाही विषय इम्पोज केला जातो, आणि मग ते स्वातंत्र्याचा स्वैराचार कधी होतो ते कळत नाही. आणि मग कुठलेही विषय घेऊन मग त्यामुळे आणि आता सध्या तर नेटफ्लिक्स काय, ॲमेझॉन काय, हॉटस्टार, म्हणजे इतके प्लॅटफॉर्म्स उभे राहिलेत. हां, MX प्लेअर, इतके प्लॅटफॉर्म्स उभे राहिलेत की त्याची पण आता बेस व्हायला लागले. म्हणजे चॅनल्सच आहेत ते, म्हणजे आता वेबचं असं काही एक उरलेलंच नाही. त्यामुळे मग किती कंटेंट येत राहतो, सतत काही ना काहीतरी कंटेंट आहेच आहे. तर मग तो निवडायलाही वेळ लागतो. त्यामुळे तो प्लॅटफॉर्म नक्की उत्तम आहे, पण तो वापरला पण तसा गेला पाहिजे. बरोबर. म्हणजे त्याच्यामध्ये फार रेग्युलेशन नाही असं, रेग्युलेशन व्हायला पाहिजे. नाही असावं असं मला वाटत नाही, पण जे क्रिएटर्स करतात ना तर ते तेवढं भानही असावं असंही मला वाटतं. बरोबर. ओके. तुला काय सांगावं? पर्सनली फ्रॉम अन ॲक्टर्स पॉईंट ऑफ व्ह्यू मला असं वाटतं की वी हॅव अ डिफरंट मीडियम टू परफॉर्म. म्हणजे मी डुईंग त्याच्यानंतर आत्ता नाटक, आणि आत्ता आय जस्ट कम्प्लिटेड माय डेब्यू फिल्म, तर तोही अनुभव घेता आला आहे. वेबचं माझं मार्चमध्ये आत्ता लॉन्च होईल. आय डिड वन शॉर्ट फिल्म काइंड ऑफ थिंग विच विल कम ऑन ZEE5. सो एव्हरी मीडियम हॅज इट्स ओन ब्युटी आय वुड से. आणि काय म्हणतात त्याला, एव्हरी कॉइन हॅज इट्स 2 साईड्स, तसं आहे. पण मला कधी कधी असंही वाटतं की खूप ऑप्शन्स अवेलेबल असल्यामुळे ना आपण खूप इझिली ॲक्सेसिबल होतो ऑडियन्सला. सो ते जे ब्रिजिंग आहे ना ते आता कुठेतरी कमी झालं आहे. आणि सोशल मीडियामुळे तर ॲब्सल्युटली ती ब्रिज काय राहिलाच नाही आहे. तर ती कुठेतरी एक्सक्लुझिव्हिटी जाते असं मला वाटतं पर्सनली ॲक्टर्स म्हणून. बट इन अ वे इट इज अ व्हेरी गुड थिंग ऑल्सो, कारण जी काय म्हणतात ते सर्टनिटी नव्हती जी ह्या फील्डमध्ये, की अरे नाही आता एक सिरियल संपल्यावर पुढे काय, ॲटलिस्ट वी कॅन चूज ना की ओके वी हॅव दिस इज ऑप्शन. आता हे प्रत्येकाने इंडिव्हिज्युअल डिसिजन आहे की तुम्ही किती वाईजली चूज करता ते. बिकॉज एव्हरी जनरेशन एव्हरी मीडियम हॅज इट्स ओन फेजेस आय वुड फील. आणि जसं ऋषी म्हणाला तसं मला खूप पर्सनली असं वाटतं की जस्ट बिकॉज ते वेबवर आहे तर आपण असे सीन्स ॲड करूया. बट इज इट ॲक्च्युली निडेड? लेंथ लिमिट हेच तुम्ही टेलिव्हिजनवर दाखवायला रेडी होता, पण आता इथे सेन्सॉर नाहीये म्हणून लेट्स डू इट ऑन वेब. सो ते मलाही हे वाटतं म्हणजे जस्ट बिकॉज आत्ताच्या जनरेशनला जास्त इंटिमेट सीन्स अट्रॅक्ट करतात. सो लेट्स डू इट. सो इवन आय हॅव नॉट ऑफ दॅट थॉट. इंटिमेट आणि विचार अदरवाईज काही मला खूप पर्सनली वाटतं. आणि
त्यात मला असं वाटतं वेब इज सच अ न्यू प्लॅटफॉर्म Exactly. की त्याचा खूप चांगल्या पद्धतीने वापर व्हायला हवा. म्हणजे वी शुड टेक इट इन अ व्हेरी पॉझिटिव्ह वे की अरे वी हॅव अ न्यू प्लॅटफॉर्म सो लेट्स डू इट इन अ व्हेरी नाईस काइंड ऑफ वे. सो पण असं मला असं वाटतं की ते प्रत्येक इंडिव्हिज्युअल बरोबर. डिफर होणार आहे. पर्सनली आय वुड वर्क इन ऑल दी मीडियम्स. आता फक्त मी ते कोणतं मीडियम कधी चूज करते हे प्रत्येकाचे इंडिव्हिज्युअल डिसिजन्स आहे. आय थिंक यू हॅव टू बी थॉटफुल अबाउट इट इन व्हॉट करियर यू वॉन्ट. Very good. So you don't want to centric to any particular. डेफिनेटली नो बिकॉज मला मी टेलिव्हिजन करता करता मला माझं पहिलं नाटक मिळालं. मला नाटकातून पहिली फिल्म मिळाली आणि वेबचं आय हॅड ऑलरेडी डन इट. बट ते एकात बरोबर. आणि प्रत्येकाचं करिअर ग्राफ खूप वेगळं आहे. लाईक यू सेड अबाउट जीतू दॅट त्यांनी आधी हो. वेबपासून सुरू केलं आणि हे. पण आय थिंक Yeah, it's all. आधी माझ्या बाबतीत असं झालं आत्तापर्यंत मी सिरियल फिल्म आणि वेब सिरीज हे सगळं करत असताना साईड बाय साईड माझं एक प्रायोगिक नाटक चालूच होतं. अच्छा काय सो कायम असं होतं फॉर्च्युनेटली आणि मला असं वाटतं इन फ्युचर पण ते तसंच राहावं बिकॉज प्रायोगिक किंवा कमर्शियल नाटकाचा आठवड्यातून 2दा किंवा एकदा प्रयोग केला किंवा महिन्यातून 4 वेळा तर मला या तिन्ही माध्यमांमध्ये काम करायला मी जास्त अजून उत्साही राहीन कारण की हे माझ्यासाठी रिफ्रेश बटन आहे नाटक. सो माझं जास्त प्रेम तिथे आहे. मला जास्त तिथे रमायला आवडतं. Yeah, thank you so much. आणि आता नाटकाविषयी फक्त की तुमचे पुढचे काय दौरे आणि ह्याचे प्लॅन्स काही ठरलेत का म्हणजे पुढच्या आमच्या प्रेक्षकांसाठी आणि आमच्या फॉलोअर्ससाठी की मुंबई पुण्यात तर प्रयोग आहेत अगदी. Okay. लगेच सांगायचं झालं तर 1 मार्चला पुण्यात प्रयोग आहे सायंकाळी 5. 8 मार्चला शिवाजी मंदिरला प्रयोग आहे. 15 मार्चला दीनानाथला प्रयोग आहे. त्याच्या आधी सुद्धा घाणेकरला 7 मार्चला आहे. 14ला परत पुण्यात असेल आय होप. आणि टूर्स आता बघूया. बँगलोरच्या रसिकांनी भरपूर लिहिलं सोशल मीडियावरती तर बाहेरच्या ठिकाणावरून सुद्धा आम्हाला बोलावणी येतील. सो Sure. प्लीज हेल्प अस टू स्प्रेड द वर्ड. डेफिनेटली विल डू दॅट. Thank you. थँक्यू सो मच. खूप मजा आली बोलून. धन्यवाद. थँक्यू.